माधवही बाहेर उन्हात उभा आहे. हो, माधव दादा बाहेरून आला तेव्हा रमाबाईंनी मुकाट्याने उन्हात उभ्या होत्या. दादाने त्यांना असे उभे राहण्याचे कारण विचारले, पण त्यांनी काहीही सांगितले नाही. तशाच उभ्या राहिल्या गप्प. मग दादा सारी हकीकत मी सांगितली. मग तो काय म्हणाला माहितीये? काय? तो म्हणाला, ठीक आहे, आता रमाबाईंची शिक्षा पूर्ण होईपर्यंत मीही येथेच उन्हात उभा राहणार. काय? अगो बाई, हा काय पोरखेळ आहे? आणि मी काही माधवास शिक्षा केलेली नाही. तो काय उन्हात उभा आहे ते आपल्याला इथे राहून कसे कळणार विठ्ठलपंत? त्यासाठी आपल्याला तेथे गेले पाहिजे. आणि माधव काय म्हणतो ते बघूया. चला, जमले त्याची समजुती घालूया. हो, चला चला बाबा, तूही चल. पण माधवाचे हे वागणे आम्हास अजिबात मान्य नाही. अगो बाई, अहो आता आणखी किती वेळा सांगायचे मी. आपण कृपा करून आज जा पाहू. हे पहा, आपल्या तब्येतीस काही झाले तर मला नाही आवडायचे ते. आम्हासही नाही आवडायचे तुमच्या तब्येतीस काही झालेले. आम्ही येथेच उभे राहणार आणि मुळात आम्हास त्रास होतच नाहीये. अहो, मग काय, ऊन गोड लागते आहे. शिक्षा तुझ्या बायकोस केली आहे, तिला भोगू दे. प्रश्न बायकोचा नाहीये. आपल्या घरातील कोणत्याही स्त्रीस अशी शिक्षा झाली असती तरी आम्ही असेच उभे राहिलो असतो. ताई काकू, दुर्गा माई, सुभद्रा काकू, कोणासही. आणि या तर आमच्या अर्धांगिनीच आहे. तेव्हा प्रत्येक गोष्टीत अर्धा अर्धा वाटा नको का घ्यावयास? केवळ सुखातीलच वाटा घेऊन कसे चालेल? दुःखाचाही वाटा घ्यावयास हवा. अरे पण चूक झाली म्हणून शिक्षा केली आहे. आणि चूक तुझी नव्हे, तुझ्या बायकोची आहे. ज्याने चूक केली त्याने शिक्षा भोगणे उचित असते. असे असेल तर या घटनेत काही अंशी आमचीही चूक आहे असे म्हणावयास हवे. कारण आम्हीही त्यांना घरातील रीतीभाती समजावून सांगावयास कमी पडलो. त्यामुळे त्यांची चूक घडली. असे असेल तर घरातल्या सगळ्यांचीच काही अंशी चूक आहे असे म्हणावयास हवे. म्हणजे तुझ्या न्यायाने घरातल्या साऱ्यांनीच तुझ्यासारखे उन्हात येऊन उभे राहावे की काय? हा तर्क आणि न्याय ज्यांस मान्य असेल त्यांनी आमच्याप्रमाणे रमांसाठी येथे उभे राहण्यास काहीच हरकत नाही. माधवाचा हा तर्क आम्हासही सुसंगत वाटतो. माझ्याकडूनही चूक झालेलीच आहे. रीतीभाती समजावून सांगण्यात मलाही उन्हात उभे राहावेच लागेल. बाळंबटजी, आपण पुरे पुरे झाली, एवढी शिक्षा पुरे झाली. अशाने सारे घरच उन्हात उभे राहायचे. चला सारे आत. सुनबाई, आम्ही क्षमा केली तुला, क्षमा. चला आत, खूप शोभा झाली. चला. दादाने अगदी नामी युक्ती केली हो. वाचवले ना रमेश. पण सारे प्रयत्न स्वतःच्या बायकोला वाचवण्यासाठी, पण नावे मात्र आपली पुढे केली हो. काय म्हणायचे काय तुम्हास? माधवाने नावे तोंड देखली घेतली का? माझा माधव तसा नाहीये हो. नाही, तुमच्या नवऱ्याने जरी तुम्हाला उन्हात उभे केले असते ना तरी माधवाने असेच केले असते. उगाच बोल लावायचे कारण नाही. सुभद्रा वहिनी, हे मात्र अगदी खरे हो. घरात कुणावरही प्रसंग ओढावला तरी माधव अगदी हळवा होतो. मग तो अगदी पांडू असो किंवा नारू असो. अगो बाई, रमा, सुकले हो तोंड. बैस. दुर्गाचा, जरा हिच्यासाठी लिंबू पाणी कर गो. बरे. रमे, असतो हो स्वभाव एकेकाचा. अगो, पण मनात काही नाही राहत त्यांच्या. मनी अगदी माया आहे हो. अगो, तुझ्या नवऱ्यास त्यांनीच तर वाचवले ना.
पण काय करायचे, 15 वर्षे घरापासून दूर राहिले होते म्हणून असा मनमानी स्वभाव झाला आहे त्यांचा. पण तू काळजी करू नकोस, हळूहळू रुळतील घरात. तू आपले सगळे काही विसरून जा. हो रमे, लिंबू पाणी घे आणि नंतर नैवेद्याचे पान बाळंबटजींना जाऊन देऊन ये. काय? आणि इतरांनी स्वयंपाक झाल्या झाल्या पुरुषांच्या पंक्तीचे पाठपाणी करायला घ्या. कळले का? कळले हो. अरे काय चाललंय काय? ते कोण, कुठले विठू काका उपट शुंभ्यासारखे उपटतात आणि आपल्यावर खेकसतात. त्यांनी ओरडायचे आणि आपण निमूटपणे ऐकून घ्यायचे. हा कसला न्याय? हळू हळू बोलावं, ऐकल कोणीतरी. अरे बाबा हळू बोल. घरातला जो कोणी ऐकले किंवा त्या विठू काकांच्या कानी गेले ना, तर बघच तुला काय शिक्षा होते ते. हो, मी नाही घाबरत कोणाला. ऐकू दे. आणि त्यांनी शिक्षा दिली तरी मी ती भोगायला हवी ना, नाहीतर काय? आणि आबा मला सांग, आपले भाऊसाहेब काय कमी शिस्तीचे होते का? पण या असल्या शिक्षा केल्या नाही त्यांनी कधी. सरळ यायचे, 2 थोतरीत द्यायचे म्हणजे संपले. यांचे म्हणजे एक तर आख्या नाही ऐका आणि शिक्षा तर. बाबा काय चाललंय? दादा आता मला काहीही सांगू नकोस. भारी राग आलाय मला. अरे, ते ज्याच्या त्याच्यावरती डाफरतात, राग येणारच ना. होय, कबूल आहे, राग येणारच, स्वाभाविकच आहे ते. पण बाबा, जसा राग असतो तसा शहाणपणाही असतो ना आपल्या अंगात. त्याचा वापर कधी करणार? बाबा, रागावर ताबा मिळविणे आवश्यक असते. याचे कारण म्हणजे बहुतेक वेळा रागाने आपण आपल्या स्वतःचेच नुकसान करवून घेतो. त्या भरात वेडे वाकडे वागतो, अविचारी होऊन असभ्य वर्तन करतो, दिशा भरकटते, होत्याचे नव्हते होते. आणि मुख्य म्हणजे ज्या मुद्द्यामुळे आपल्याला राग आलेला असतो तो मुद्दा लांबच राहतो. त्या मुद्द्याविषयी उहापोह होतच नाही आणि आपले विचार समोरच्यांपर्यंत पोहोचतच नाही. तेव्हा घरातील वडीलधारे काय किंवा विठू काका काय, कोणाच्याही बोलण्यावर प्रतिक्रिया देण्याची घाई करू नकोस. थोडा वेळ मध्ये जाऊ दिलास तर समोरच्यांचे विचार आणि बाजू आपल्या लक्षात येते आणि प्रश्न सामोपचाराने सोडविता येतो. नाहीतर रागाने राग, शब्दाने शब्द वाढत जातो आणि केवळ भडका उडतो. आले का लक्षात? आणि बाबा महाराज, आता जरा अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. अभ्यास रागावून बसला तर तुमच्यावर मोठीच पंचायत येईल बरे. हे बरे नाही, म्हणजे हे बरे, जो तो येतो आणि मलाच बोलून जातो. नाही नाही, त्याचं काय माहितीये का बाबा मालक, तुम्ही हात जरा टुणटुणीत, त्यामुळे असे गुरकावून घरामध्ये चालताना, त्यामुळे प्रत्येकाला काय वाटतं की तुमची खोडी करावी म्हणजे मोठी मौज येईल. पांडू दादा, तूच आहेस खडीचा नारळ. बरोबर बोलतोय. दाखवतो तुला. कशाला काय करतो? पांडू दादा, बाळंभटजी, नैवेद्य आणला होता. अरे वा, अगदी वेळेवर आणलास नैवेद्य. आत्ताच पूजा आटोपली. वा, अगदी छान बेत झालाय. विठ्ठल पंतांच्या आवडीचे दिसते सारे. वा. हो, पण हा काही माझ्या एकटीचा विचार नाही हो. घरातल्या साऱ्या बायकांनी मिळूनच ठरवले. बऱ्याच वर्षानंतर इकडचे येणे झाले, तेव्हा इकडच्या आवडीचे सारे काही सागर संगीत करावे असेच साऱ्यांनी ठरवले. बाकी विठ्ठल पंत इतक्या वर्षांनी सुद्धा तुमच्या आवडीनिवडी अजूनही लक्षात आहेत या बायकांच्या. आणि सारे काही तुमच्या आवडीचेच केलेले आहे. तेव्हा निवांत होऊ द्या भोजन. अगदी पंचपक्वान्न दिसत आहेत. तुमचे पंचप्राण अगदी तृप्त होऊ देत.
हे काय विठ्ठलपंत? हो, पंचपक्वान तशीच आहेत, पान तसेच आहे. आमचे भोजन झाले. हो पण बाई, सुभद्रा वहिनी, अहो अहो काय झाले? अहो कशाला रडताय? तिखट मिठाचे बिघडले का? हा, कोणी काही बोलले का? अहो बोला ना. सुभद्रा वहिनी, अहो शांत व्हा, सांगा बरे काय झाले? रडू नका अशा. अहो वहिनी बोला, काहीतरी बोला. सगळ्यांनी राबून एवढा आवडीचा सागर संगीत स्वयंपाक केला, परंतु मामनजी मात्र फक्त वरण भात जेवून पान सोडले त्यांनी. सुभद्रा काकूंना फार लागले आहे ते. त्यांच्या सगळ्या आवडी निवडी आठवून त्यांना बरे वाटावे म्हणून न केला हा कटाटोप. इतके वर्ष कसे जेवत असतील, कुठे जेवत असतील म्हणून घास अडके ग माझ्या घशात. आणि आता आज हे सगळे सागर संगीत सुग्रास केले तर हे असे गो माई. नाही गो, सुखच नाही माझ्या नशिबात. हेच करे माई, हेच करे. वहिनी, वहिनी शांत व्हा बरे. मला ठाऊक आहे वाईट वाटायचेच, पण एक सांगू का? अहो 15 वर्षे घराबाहेर हिंडत होते विठू काका. सागरा संगीत जेवणाची सवय मोडली असेल त्यांची, किंवा एखाद्या वेळी तोंडाची चव सुद्धा गेली असेल. मी काय म्हणते, तुम्ही त्यांच्यासाठी फळे कापून घेऊन जा. पहा ती तरी खातायत का पहा. बरोबर बोलतीयस माई तू. रमे, फळे कापून आणून दे वहिनींकडे. हो, शांत व्हा तू. नमस्कार माधवराव. काका या. नमस्कार. यशस्वी व्हा. बसा बसा. आपले आगमन झाले म्हणजे आमच्या अंगी उत्साह संचारतो. आपल्या कामाचा झपाटा फारच प्रेरणादायी आहे. माधवराव, कुठलेही काम हाती घेतले की ते तडीस नेईपर्यंत मी त्याचा पिच्छा सोडित नाही, हे खरे. कधी कधी कार्यकर्त्यास त्रास होतो त्याचा, पण करणार काय? स्वभावो दुरतिक्रमा. हा, कामाच्या पाठपुराव्यावरून आठवले, तो श्रीराम रानडे म्हणजे ज्याचे नाव केशव रानडे आहे असे आपल्याला कळले. त्याची काय खबर? माधवराव, आपल्या कार्यकर्त्यांनी त्याचवर पाळत ठेवली आहे हे बहुधा त्यास कळले असावे, कारण ते खूपच सावधगिरीने वागत असतात. पण काय काय लपवतो काय हा केशव रानडे? कारण विश्राम बागेतली काम करण्याची जागा ते राहते घर याखेरीज हा माणूस कोठेही जात नाही हो. काका, आम्हाला असे वाटते की त्याच्यावरील पाळत काही दिवसांसाठी एकदम ढिली करून टाका, म्हणजे मग मोकळेपणा वाटून ते त्यांचे इच्छित कार्य करतील आणि आपणास कळेल. हा उपाय चांगला आहे हो. हे घ्या. घ्या. आपल्याला आवडते तसे काळे मीठ घातले आहेत आकार. वा. उत्तम. बरे माधवराव, मध्ये आपणास एक आवेगी तरुण
वासुदेव बळवंत फडके भेटावयास आला होता, आठवतो का? हो तर अतिशय जाज्वल्य असा देशाभिमान होता त्याच्या मनात. परंतु उतावीळपणा आणि स्वप्नाळूपणा यामुळे वस्तुस्थितीचे भान मात्र काहीसे सुटले होते. होय, त्यावेळी बरेच समजावून सांगितले होते आपण त्यास, पण अद्यापही त्यांचे मनी सगळ्या ठिकाणी एकाच वेळी उठाव करून परकीय सत्तेस हाकलून आपले शासन आणण्याचा विचार घोळतो आहे. असे केल्याने आपल्या लोकांचे दारिद्र्य नाहीसे होईल असे त्यास वाटते. खरेच दुर्दैव आहे. दारिद्र्य ही असे जादूची कांडी फिरवून जाणारी गोष्ट नव्हे, ही एक दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. असे धरून चला की उठावामुळे परकी सत्ता गेली आणि आपले शासन आले तरी काय होईल? आपले लोक अजून राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या परिपक्व नाही. सत्तेचा वापर लोकांच्या हितासाठी कसा करावयाचा याची त्यांस जाण नाही. लोकांच्या हिताच्या योजना आखणे आणि त्या सर्वदूर राबविणे यासाठी नव्या बदलत्या जगाची साधने आणि पद्धती अजून त्यांनी आत्मसात केलेल्या नाही. अशा वेळी स्वातंत्र्य आले तर अधिकच गोंधळ उडेल. रथाचे घोडे जरी उमदे असले तरीही सारथी निष्णात असेल तरच तो रथ इच्छित स्थळी पोचतो. अगदी खरे आहे माधवराव, परंतु स्वप्नांनी आणि देशप्रेमाने भारलेल्या वासुदेवरावांना ही वस्तुस्थिती जाणून घेण्याची इच्छाच नाही असे दिसते आहे. सुशिक्षित पांढरपेशा वर्गाकडून पाठिंबा मिळत नाही असे दिसल्यानंतर त्यांनी समाजातील मुख्य प्रवाहात नसलेल्या अन्य घटकांकडे आपला मोर्चा वळविला आहे. इतकेच नव्हे तर लोणीकंद येथे त्यांनी बंडवाल्यांचे मुख्य कार्यालय सुद्धा स्थापन केले आहे. अशा बंडाची गत काय होणार हे तर स्पष्टच दिसते आहे. देशभक्तीपायी आलेला आंधळेपणा या स्वप्नाळू माणसास घातक ठरणार. काका, शक्य झाले तर आमची पुन्हा एकदा भेट घालून द्या. प्रयत्न करू समजावण्याचा. होय,